सो हे बोंबील आहेत, सो हे मसाले आहेत, सो चांगले मिक्स होत आहेत. मिक्स करतो आपण ती आणि एकदम क्विक रेसिपी आहे भाई. सेकंड टाइम भाकरी बघा काय शेप आलाय भाकरीला. बायसेप बघा, बायसेप. नमस्कार मित्रांनो, रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे, बोंबील तवा रवा फ्राय. लास्ट टाइम आपण आहे ना मांदेली फ्राय केली होती, पण आज बोंबील तवा रवा फ्राय असणार आहे. पण आज आपल्यासोबत आपण भाकरी पण बनवणार आहे. तर नक्की आपल्या व्हिडिओसोबत जोडून राहा आणि असंच आपल्या रोहित पटेल ब्लॉगचा सपोर्ट करा. जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच तुमच्या भावाला सपोर्ट करा, खूप सारं प्रेम द्या. तर ही व्हिडिओ खूप भारी होणार आहे. जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. चला. सो आता आपण रेसिपी स्टार्ट करणार आहे. तर सर्वप्रथम आपण बोंबील जे आहेत ते साफ वगैरे करून आणलेले आहेत. काय काय साहित्य आपल्याकडे तुम्हाला मी दाखवतो. सो हे बोंबील आहेत आणि हे साफ वगैरे करून आणलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे काय काय तुम्हाला दाखवतो. हे रवा आहे, त्यानंतर हा भाकरीचं पीठ आहे. तर मम्मीने भाकरीची उकड वगैरे घालून दिले, मस्त आहे भाकरीचं पीठ. आपण भाकरीसुद्धा बनवणार आहे. त्यानंतर हे भाकरीचं पीठ आहे, जे आपण काय करणार आहेत माहिती आहे का. बोंबील आहे ना आपण रव्यामध्ये पण फ्राय करणार आहेत आणि भाकरीच्या पिठात पण फ्राय करणार आहेत. टॉमॅटो आणि लिंबूसुद्धा आणलेले आहेत. सो हे मसाले आहेत, ह्याच्यामध्ये सगळे इंडियन स्पायसेस, गरम मसाला, आगरी कोळी मसाला, तसं हळद, मीठ. सो ही सिंपल रेसिपी असणार आहे, पण खूप मजा येणार आहे. सो असंच जोडून राहा आपल्या रेसिपीमध्ये. काय काय घडतंय काय काय नाही तुम्हाला दाखवतो मी, आणि फुल धमाल मस्ती येणार आहे. तर आता मी काय करतो माहिती आहे का. सर्वप्रथम आता बोंबील वगैरे मस्त साफ केलेले आहेत. याच्यामध्ये आपण आहे ना लिंबू कापून घेऊया आणि मॅरिनेट करून ठेवू. लिंबू पिळल्याने काय होईल माहिती आहे का, थोडासा तो एक मच्छीचा वास असतो ना, तो थोडासा कमी होतो आणि खायला पण चांगलं लागतं एकदम. तुम्ही बघू शकता. आपण लिंबू करून थोडा मॅरिनेट करून ठेवूया. सो लिंबू वगैरे टाकून झालं आता याच्यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहेत. तुम्हाला तेही दाखवतो. आपले घरगुती मसाले आहेत आणि खूप भारी मसाले आहेत जे मम्मीने घरी बनवलेले आहेत. मिरची वगैरे बाजारातून आणून एकदम प्रॉपर आम्ही तेच दरवर्षी मसाले बनवत असतो. तर ते मसाले आपण याच्यामध्ये टाकूया. हळद, मसाला, आणि जास्त वेगळं काही नाही आहे. एक नॉर्मल सिंपल रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा घरी बनवू शकता. तर मित्रांनो, आपल्यासोबत प्रज्योतसुद्धा आहे. तर प्रज्योतसुद्धा आपल्याला या ब्लॉगमध्ये थोडी मदत करणार आहे. सर प्रज्योत, आपले सबस्क्रायबर लोकांना काय सांगशील. काय नाही, आमचा ब्लॉग बघा आणि रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण लिंबू वगैरे टाकून झालेलं आहे आणि मसाले टाकणार आहेत आपण. बघूया, तुम्हाला दाखवतो काय काय घडतंय. जोडून राहा ब्लॉगसोबत. सो हे इंडियन स्पायसेस आहेत. हा गरम मसाला आहे, हा आगरी कोळी मसाला आहे, हा दुसरा एक मसाला आहे, हा मीठ आणि हळद. तर सो ही इन्ग्रेडियंट्स आहेत, हे साहित्य आहे. सिंपल रेसिपी आहे, खूप भारी रेसिपी आहे. तर आपण चवीप्रमाणे थोडासा मसाला टाकणार आहेत. 2 प्रकारचे मसाले आहेत, थोडेसे टाकूया. हळद, त्यानंतर मीठ. सो चांगले मिक्स होत आहेत. मिक्स करतो आपण त्यांना. थोडा वेळ मॅरिनेशन करून ठेवायचं आहे, कारण मॅरिनेशन केल्यावर ते प्रॉपर मुरतं एकदम आणि खायला टेस्ट पण चांगली येते आणि खूप भारी लागतात बोंबील. सो मॅरिनेशन करतो आपण. एकदम जबरदस्त मॅरिनेशन झालं आहे. आणि जो मसाल्यांचा जो स्मेल येतो आहे ना, सुगंध, तो एकदम भारी आहे. एकदम स्पायसीनेस आणि थोडंसं कुठे झणझणीतपणा, भारी वाटते एकदम. पण आता हे खाल्ल्यावरच कळेल कसं झालं आहे, कसं होईल बोंबील. कारण याआधी मी कधी बोंबील फ्राय नव्हते केले, म्हणजे नाहीच केले मी आधी. मांदेली लास्ट टाइम केली होती. मांदेलीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल ना, तर यूट्यूबवर जाऊन नक्की बघा आणि कसा वाटतो तो सुद्धा आम्हाला सांगा.
आणि असंच भरभरून सपोर्ट करा आपल्या रोहित पाटील ब्लॉग्सला. 2000+ सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. खूप चांगला सपोर्ट आहे तुमचा. सो असाच सपोर्ट करा. आता मॅरिनेशन वगैरे झालं आहे. मी याच्यावर थोडासा आता आपल्याला मॅरिनेशन करून मी ठेवतो बाजूला बोंबील. आणि मग आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया. भाकरी झाल्यानंतर मग बोंबील फ्राय करूया. मग बोंबलासोबत भाकरी. कशी वाटते रेसिपी तुम्ही सांगा. बघत राहा रोहित पाटील ब्लॉग्स आणि सपोर्ट करा. पाणीसुद्धा घरून आणलं आहे. बघू शकता तुम्ही किती मेहनत करायला लागते ब्लॉगसाठी, तुम्हाला माहिती आहे का. पण खरं तर तुमच्या सपोर्टमुळे ती कुठेतरी मोटिवेशन वाटतं आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायला वाटतात. कारण तुम्ही सपोर्ट करता, कमेंट करता, लाईक करता, शेअर करता. त्यामुळे एक मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ रोहित पाटील ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला मिळतात. असंच सपोर्ट करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. सो आता आपण भाकरी बनवायला घेऊया. सो हे तांदळाचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ बघू शकता तुम्ही. आता भाकरी बनवणार आहेत आपण. सो बऱ्याच प्रकारच्या भाकरी बनवल्या जातात. उकडीच्या पिठाच्या किंवा खूप प्रकार तर खूप आहेत. पण आपण ट्राय करूया. ज्या प्रकारे आपल्याला बनवायला जमते त्या प्रकारे आपण बनवायचं ट्राय करूया. थोडंसं पाणी पण आपल्याला लागेल. सो ही जुनी पद्धत आहे. आमची आजी वगैरे अशी भाकरी थापायची असं बोलतात. म्हणजे आता जे भाकरी लाटतात तसे आधी भाकरी थापायचे ताटामध्ये घेऊन किंवा पोलपाटावर. सो ही जुनी पद्धत आहे, खूप जुनी पद्धत आहे. कदाचित मी काहीतरी वेगळा करत असेन, पण ट्राय करतो आहे काहीतरी नवीन. बघूया सक्सेस होतं आहे का. आपल्यासोबत प्रज्योत आहे. प्रज्योतलासुद्धा खायला भेटेल आज बोंबील भाकरी. काय वाटते प्रज्योत, कशी बनेल बोंबील भाकरी? तू बनवतो म्हणजे चांगलीच बनेल. पण भाई जरा भाकरीचा मला रिस्कच वाटते. काय नाही आता काय वाटतं तुला? फर्स्ट टाइम बनवायला लावले आपण. मला वाटते ना थोडा पीठ घ्यायला पाहिजे आपण भाकरीचे. भाई फर्स्ट आयटम होता, भाकरी आपली फेल गेली फर्स्ट आयटममध्ये. बघूया सेकंड आयटमला काय घडतंय. पाणी जास्त लावलं होतं काय असं वाटतं. पीठ घ्यायला लागेल. भाकरी बनेपर्यंत आपला बोंबील पण मस्त मॅरिनेट होतील आणि एकदम क्विक रेसिपी आहे. एकदम जबरदस्त काम आहे, तुम्ही बघू शकता. भाकरी थापायची पद्धत थोडी वेगळी आहे माझी, पण प्रयत्न करतोय. पुढच्या वेळेस अजून थोडा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करू. बघा फर्स्ट टाइम आहे, काय घडतंय. भाई सेकंड टाइम भाकरी बघा काय शेप आलाय भाकरीला आणि प्रॉपर एकदम. म्हणजे आता आपण धाबा चालू करू शकतो. नक्कीच. बघा मित्रांनो, सो गाईज ही आहे रोहित पाटीलच्या हातची भाकरी, तुम्ही बघू शकता. आणि खूप एक्साइटमेंट आहे. आता बघूया काय घडतंय. आणि भाकरी तव्यावर टाकल्यानंतर थोडं पाणी लावतात. भाकरी वगैरे आता प्रॉपर झालेली आहे, मॅरिनेशन वगैरे प्रॉपर झालेलं आहे. सो भाकरी झाली की आपण लगेच बोंबील फ्राय करायला घेऊया.
तर जोडून राहा असंच आपल्यासोबत. सो आपल्यासोबत प्रज्योत पण आहे. प्रज्योतसुद्धा एक चांगला कुक आहे, चांगला जेवण बनवतो तो पण, आणि तो पण फिटनेस फ्रीक आहे. तो बघू शकता याची फिटनेस तुम्ही. तर जरा बायसेप बिसेप दाखवा ना आपल्या सबस्क्रायबर लोकांना. भाई तुम्हाला फुल डाएट वगैरे प्लॅन पाहिजे असेल ना तर भावाशी कॉन्टॅक्ट करा. नक्कीच. जबरदस्त ॲथलेट, काय म्हणतात, एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी भावाची. भावाचं वजन किती होतं भावा? 85 किलो होता. आणि त्याचं मसल वगैरे तुम्ही बघाल ना, आणि एवढा प्रॉपर डाएट वगैरे केला आहे ना, आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप मेहनत घेतली भावाने गेले 1.5-2 वर्ष, आणि आज त्याची फिजिक जबरदस्त आहे. भावा परत एकदा दाखवा आपले सबस्क्रायबर लोकांना. बायसेप बघा, बायसेप. आणि आता वेट किती भावाचा? आता 70. आणि आता 70 किलो आहे, म्हणजे 85 वरून 70 किलोवर आला आहे तो. सो कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सो प्रज्योतसुद्धा इंस्टाग्रामवर रील वगैरे बनवतो, त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब फॉलो करा, म्हणजे त्याच्याशी सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये राहाल तुम्ही. आणि आता आपण ही रेसिपी करतो आहे, बघूया. हे हवेचं जुगाड आहे, हवा येते ना थोडीशी, त्यामुळे जरा काय घडते बघूया आता कसं होतं आहे. भाकरी तर आता चांगली होणार आहे, पण बोंबील कसे होतात ते सुद्धा बघूया. चला जोडून राहा ब्लॉगसोबत, आणि आपल्या ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा. रोहित पाटील ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या, आणि तुम्ही खरंच खूप लाईक कमेंट करताय आणि शेअर करताय ना, खूप बरं वाटतं, म्हणजे भरभरून येतं मन. कारण तुमचा जो सपोर्ट आहे ना, तोच सपोर्ट आम्हाला एक एनर्जी देतो, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करते. सो बघू शकता तुम्ही भाकरी. प्रॉपर झालेली भाकरी प्रॉपर फुगलेली आहे बघा आपली, एकदम जबरदस्त. प्रॉपर झाली आहे भाकरी एकदम. सो गाईज भाकरी आपली झालेली आहे. भाकरी मस्त प्रॉपर एकदम शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. सो तेलाचं जुगाड बघा काय केलं आहे, एकदम प्रॉपर आहे. सो गाईज तेल पण गरम झालं आहे मस्त, आणि बोंबील पण आपले मस्त मॅरिनेट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो प्रॉपर रव्यामध्ये एकदम बोंबीला पण एकत्र डीप करतोय, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तव्यामध्ये हा जो बोंबलांचा किरकिराट आहे ना, ऐकायला खूप भारी वाटतं एकदम. रव्यामध्ये आता आपण फ्राय केलेत, पण रव्यामध्ये काय झालं माहिती आहे का, एकदम क्रिस्पी आणि खूप भारी स्मेल येतं. टेस्ट नाही केलं आम्ही, पण आता मक्याचं पीठ आणि रवा असं मिक्स, माफ करा, पण आता भाकरीचं पीठ आणि रवा वापरून आपण आता फ्राय करतोय, बघूया कसं होते. रोहन पाटील पण आलेले आहेत, त्यांना घ्यायचं काय. सो गाईज फायनली आमची रेसिपी तयार झालेली आहे, बघू शकता. भाकरी एकदम भारी झालेली आहे, आणि बोंबील पण तेवढेच भारी झालेले, एकदम क्रंची. तो आता आम्ही टेस्ट करतो कसं झालं आहे. प्रज्योत सांग आपले, घे जरा. एक नंबर आहे. पैसा वसूल आहे, पैसा वसूल. मी बनवा, खूप छान झालं.
खरंच छान झालं तू असंच बोलतो. अरे भाई एक नंबर. माझ्या एवढी मेहनत घेतली आहे. जबरदस्त बोंबील झाले. असं क्रिस्पी वाटतं. रवावाले आहेत ना ते एकदम भारी वाटतात. भाकरीचं आणि रव्याचं जे मिक्स आहेत ना ते पण खूप क्रंची आणि क्रिस्पी आहेत. सो मित्रांनो, ही होती आपली बोंबील तवा रवा फ्रायची रेसिपी. बोंबील एकदम भारी झाली होती, भाकरी पण भारी झाली होती आणि खूप मजा आली. सो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आम्हाला तुमचा प्रतिसाद कळवा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली फीडबॅक द्या आणि भरभरून शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोहित पाटील ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा काय फीडबॅक असेल, तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात आपल्या ब्लॉगच्या मार्फत, तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा. आणि असंच सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला, असंच तुमच्या भावाला प्रेम द्या आणि भेटूया आपण नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.